हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हिडिओच्या टायटल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे. तर बघा मंडळी, असं एखादं काम शोधा की जे तुम्हाला आवडेल, जे काम करण्यामध्ये तुम्हाला रस असेल. असं अवघड काम शोधा, पण एकदम पण अवघड नाही की जे एकदमच आपल्या आवाक्या बाहेरचं आहे आणि ते करायला आपल्याला कंटाळा येईल. असं काम शोधा की जे काम करताना आपल्याला आनंदही वाटेल आणि ते काम आपण पूर्णही करू शकू. प्रत्येक कामाचे आणि खेळाचे काही नियम आखले गेलेले आहेत. त्या नियमांच्या आधारेच आपण ते खेळ खेळू शकतो. तसंच काही काम करण्यासाठी आपल्याकडे काही कौशल्यांची आवश्यकता असते आणि ते कौशल्य आपल्याकडे आहेत. समजा ते कौशल्य आपल्याकडे आहेत, पण एखादं काम जे आहे, एखादं काम तुम्हाला दिलं आणि त्या कौशल्याच्या तुलनेत ते काम खूपच सोपं आहे, तर तुम्हाला ते काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो. आणि जी कामं फार सोपी असतात, ती जी कामं असतात ती आपल्या आळसाला आमंत्रण देतात. या विरुद्ध असं म्हटलं, जर एखादं अवघड काम तुम्हाला दिलेलं आहे आणि ते तुमच्या एकदम आवाक्याच्या बाहेरचं आहे, समजा तुमचे जे काही कला, जे काही कौशल्य आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये वापरताच येत नाहीयेत, तर आपण काय करतो त्यावेळेला, ती कामं आहे ना तशीच सोडून देतो आणि एकदम आपल्याला टेन्शन येतं, नैराश्य येतं, बाबा माझ्याकडनं हे काम होतच नाहीये. मग आपल्याला काय वाटतं की ते काम आहे ना आपण कधीच करू शकत नाहीये. त्यामुळे काय होतं की पुढे जे पण आपल्याला काम करायचं असतं त्या कामामध्ये आपल्याला नैराश्य येतं, आपल्याला सतत असं एकटं वाटतं किंवा मग सतत आपण असं म्हणत राहतो की नाही, मला ते काम जमणारच नाही, मला ते काम जमणारच नाही. त्यामुळे आपण आपली पुढच्या कामाची जी उमेद आहे ती गमावून बसतो, ती एनर्जी आपण गमावून बसतो. त्यामुळे काय करा की असे कामं शोधा जे आपल्याला आव्हानात्मक वाटेल आणि आपल्याला त्या कामातून प्रेरणा देखील मिळेल, आपल्याला एक उत्साह आपल्यामध्ये जागृत होईल. असे कामं तुम्ही शोधा, म्हणजे ज्यामुळे तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आपण आहे ना आयुष्यामध्ये खूप कामं करतो, खूप खूप कामं करतो, पण काही कामं अशी असली पाहिजेत ना की ती आव्हानात्मक असली पाहिजे. आपल्याला ती कामं करताना मज्जा आली पाहिजे, इंटरेस्ट वाटला पाहिजे. इतकी पण अवघड नको, पण आव्हानात्मक असली पाहिजे. कारण की त्यामुळे काय होतं की माणसाचं मन आहे ना हे कायम प्रसन्न राहतं आणि जर माणसाला एकाग्रतेने जर एखादं काम करायचं असेल ना, तर ते काम हे माणूस आव्हानात्मकच काम स्वीकारतो. त्यामुळे तो माणूस हे ना ते काम पूर्ण करू शकतो. काम करत असताना ना सतत आव्हानांना आपण सामोरं जात राहिलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्यामध्ये ना काहीतरी एक नवीन ऊर्जा अशी निर्माण होईल आणि जर आपल्याला एकाग्रतेने काम करायचं असेल ना, तर ते काम हे थोडंसं अवघड असलं पाहिजे. तरच माणूस मन लावून ते काम करू शकतो. नाहीतर माणूस सतत असा कंटाळल्यावानीच राहू शकतो. माणसाचं काहीतरी आयुष्यामध्ये ध्येय असलं पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी माणसाने सदैव तत्पर असलं पाहिजे आणि दररोज नवीन 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 बघा, रात्री अंधार पडतो आणि दिवसा उजेड असतो. म्हणजे दिवसा पूर्ण पूर्ण पांढरं पांढरं असतं सगळीकडे. म्हणजे रात्री काय होतं की जे आपल्या आयुष्यातले जे काळे दिवस असतात, एक सांगते तुम्हाला, जे काळवटपणा आलेला असतो ना, तो काळवटपणा घालवण्यासाठी दुसरा दिवस आपल्याला दिलेला असतो. पांढरं शुभ्र आपल्याकडे दिवस असतो. त्यामुळे काय होतं म्हणजे ना की जो दुसरा दिवस असतो त्या दिवशी ना आपण त्या दिवसाची सुरुवात आपण अशी मस्तपैकी छान एका देवाच्या म्हणजे देवपूजेने केली पाहिजे. किंवा मग आपण असं म्हणू शकतो की तो दिवस आपल्याला काहीतरी आव्हानांना सामोरं जाण्यासाठी उगवलेला आहे. एक असं म्हणा, तो दिवस आहे ना आपल्याला काहीतरी आव्हानं आहेत आपल्या समोर आणि आपल्याला ती पार करून जायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला ती कामं करायची आहेत किंवा मग एक नवीन काम शोधण्यासाठी आपण आपल्याला ऊर्जा मिळत असते. त्यामुळे माणसाने सदैव तत्पर असलं पाहिजे आणि प्रत्येक दिवस हा आनंदात घालवला पाहिजे. कधीच माणसाच्या डोक्यात आहे ना टेन्शन नसायला पाहिजे. म्हणजे आज काय होईल, उद्या काय होईल, आज काय होईल, उद्या काय होईल, असं नाही. जो दुसरा दिवस राहणार आहे तो नक्कीच आपल्यासाठी आनंदाचा राहणार आहे आणि चांगला राहणार आहे. जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर एखादं नवीन सॉफ्टवेअर शिका. जर तुम्ही प्रोग्रामर असाल तर तुम्ही नवीन लँग्वेज शिका. जर तुम्ही डान्सर असाल तर
एखादी सगळ्यांना खूप कठीण वाटलेली एखादी स्टेप तुम्ही तुमच्या नवीन येणाऱ्या डान्समध्ये ती त्यांना सोपी करून दाखवा. नवीन नवीन गोष्टी आहे ना आपल्या आयुष्यात आपण शिकायला हव्यात. आता मी माझं उदाहरण देते. जर आपण म्हणजे मी युट्यूबचे व्हिडिओज काढते तर मग मी असं शिकलं पाहिजे ना की पुढे मला व्हिडिओ अजून कसे एडिट करता येतील, नवीन अपडेट कसं मला तुमच्या समोर आणता येईल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि त्या मी शिकतच असते. दरवेळेस मला नवीन तुमच्या समोर काहीतरी आणायचं असतं, त्यामुळे माझे सतत प्रयत्न चालू असतात. रोज मी नवीन नवीन सर्च करत असते. माझा टाइम कधीच मी असं वाया घालवत नाही. आता तरी सध्या, आधी तर मी खूप टाइम वाया घालवलेला आहे, पण आता असं झालेलं आहे ना, जसे मी युट्यूब चॅनल सुरू केलं आहे ना, की रोज नवीन काय करावं, रोज नवीन काय करावं. कधी रेसिपीचे व्हिडिओज असतात, कधी सॉंग्सचे म्हणजे वेगवेगळे व्हिडिओज टाकलेले असतात मी. कधी क्राफ्ट आणि कधी आर्ट असतं, कधी खूप काही काही वेगवेगळं असतं, कधी रेग्युलर रुटीन असतं माझं. म्हणजे मोजकेच व्हिडिओज मी आतापर्यंत टाकलेले आहेत आणि इथून पुढे पण मी चांगलेच व्हिडिओज तुमच्या समोर आणणार आहे. पण मी असं नवीन शोधत असते की मी अजून काय करू शकते, मी अजून काय करू शकते. त्यामुळे मला ना कधीच कंटाळा येत नाही. आता तरी मला कंटाळा येत नाही असं मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने, आत्मविश्वासाने सांगू शकते की मी माझं काम एकदम छान पद्धतीने करते आहे. सो तुम्ही पण आहे ना तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट आणण्यासाठी ना असं काहीतरी काम शोधा की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप मजा येईल करताना. सो असे काहीतरी व्हा आणि असे काहीतरी बना की ज्याच्यामुळे तुम्हाला देखील तुमच्यावर प्राऊड फील होईल. दरवेळेला तुम्ही तुमच्या कामामध्ये असं काहीतरी जोडा की तुम्हाला तुमच्या आरामसीमा तोडायला तुम्हाला त्याच्यातून मदत मिळेल. वाचण्यासारख्या लहानशा गोष्टीमध्येही काही नियम हे आपल्याला पाळावेच लागतात. त्यासाठीही आपल्याला काही गुणांची आणि ज्ञानांची आवश्यकता असते. जसं की बघा, तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतलं. आता समजा एखादं पुस्तक आहे, एखाद्या पुस्तकाचं मी तुम्हाला नाव सांगते जे आपल्याला म्हणजे मी पण देखील वाचलेलं नाही आणि तुम्ही पण देखील काही जणांनी वाचलेलं असेल. असं एखादं पुस्तक आहे, क्वांटम मेकॅनिक्स फॉर स्पेशल फिजिक्स. आता हे पुस्तक जर तुम्ही आता वाचायला घेतलं आणि त्या पुस्तकाविषयी तुम्हाला काहीच ज्ञान नाहीये, तर ते पुस्तक वाचताना काय होणार आहे की तुम्हाला कंटाळा येणार आहे. आणि त्या उलट जर तुम्ही एखादं असं पुस्तक घेतलं की त्या पुस्तकाविषयी, त्या पुस्तकामध्ये काय जे काही लिहिलेलं आहे त्याविषयी तुम्हाला खूप माहिती आहे, जे तुम्ही ऑलरेडी वाचून बसलेले आहात, किंवा मग तो विषय तुम्हाला माहिती आहे की या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं असणार आहे, तर ते पुस्तक वाचताना काय होणार आहे, आपल्याला कंटाळा येणार आहे. त्यामुळे आपल्याला साजेशा अशा गोष्टी करा ज्यामुळे आपल्याला कंटाळवाणं वाटणार. आणि तेच जर आपण एखादं असं पुस्तक घेतलं की ज्याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये देखील भर पडते आहे आणि आपल्याला ते वाचताना आपल्यामध्ये रस देखील निर्माण होतो आहे, तर असं पुस्तक वाचताना आपल्याला कंटाळा देखील येत नाही आणि आपल्याला नवीन अजून काय घेऊ शकतो आपण त्या पुस्तकामधून, आपल्याला सतत असं प्रेरणा मिळत असते. त्यामुळेच आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल असं होतं की अवघड काम शोधा पण फार कठीणही नको. कसं ना की आपल्याला जे काम साजेसं आहे ना माणसाने आयुष्यात तेच केलं पाहिजे. फार कठीणही गोष्टींकडे माणसाने जाऊ नये, कारण की कठीण गोष्टींकडे गेलं की माणसाला कंटाळा हा येतोच. आणि जर आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्यामधून आनंद हा मिळत राहतो. आणि असाच आनंद मिळण्यासाठी तुम्ही माझे पुढे व्हिडिओला नक्की असाच सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर. भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये न्यू डेला. बाय बाय.